मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या शाब्दिक वॉर सुरू आहे। आतापर्यंत संयम बाळगला असून अजित पवारांचा संयम सुटल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। यावेळी बोलताना त्यांनी 15 तारखेनंतर अजित पवार बोलणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्यासंदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात या दोघांमधील वाद आणखीनच पेटण्याची चर्चा होती आहे। सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं। वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात। पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत। BJP नंबर 1 ची पार्टी आहे आमच्या। अरे जरा तुम्ही मीडियावाले बसा बाबा, खूप काही फोटो काढायची गरज नाही आहे, आम्ही नंतर देऊ फोटो तुम्हाला, शांत बसा आता बिलकुल। तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो आहोत तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये। मी आतापर्यंत तो संयम पाहिला आहे, त्यांचा संयम थोडा ढळला आहे। कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार। अजित पवारांनी पुणेकरांना मेट्रोमधून मोफत प्रवास देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यावर फडणवीसांनी आता निशाणा साधलाय।